टुडे वी आर डिस्कस बेटा. आज आपण काही इम्पॉर्टंट थिंग्स बेटा पाहणार आहे, पण त्या अगोदर तुम्ही बेटा जे फॉर्म्युले आहे, कॉपर सल्फेट, पोटॅशियम क्रोमेट, बेरियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट अँड कॅल्शियम क्लोराईड यांचे फॉर्म्युले सर्व पाठ करून ठेवा बेटा, है ना. कॉपर सल्फेट इथे नाव दिलेलं आहे बेटा, पोटॅशियम क्रोमेट दिलेला आहे बेटा, इथे लक्षात ठेवा. बेरियम सल्फेट ऑल्सो बेटा गिवन, सोडियम कार्बोनेट हे लक्षात ठेवा. याच्यासाठी पाठ करू नका, काहून का बेटा समोर चालून भविष्यामध्ये कधी ना कधी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि जितकं नॉलेज तुमच्याजवळ असणार बेटा, द इम्प्रेस यू आर बेटा. फॉर एक्झाम्पल दॅट टाइम यू जॉईन एनी टाइप ऑफ द जॉब. ओके, जे कोणताही तुम्ही बिझनेस करणार, ठीक आहे, त्या ठिकाणी उपयोगी पडणार बेटा, लक्षात ठेवा. आज आपण पाहणार आहे बेटा, इकडे पहा, केमिकल रिॲक्शन. एक थोडा पॅसेज राहिला होता, याला घेऊन टाकतो बेटा. केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस. केमिकल म्हणजे रासायनिक अभिक्रिया, एक प्रकारची बेटा प्रक्रिया असते, प्रोसेस असते, in which some substance undergo bond breaking and are transferred into new substance by formation of the new bond. ते म्हणतात की काही जे पदार्थ असतात त्याचे बंधन तुटतात. फॉर एक्झाम्पल आपण एखादी व्हॅल्यू घेतली बेटा, समजा एक माझ्याजवळ बेटा, I will take the one example give for you understand better. Okay, where the shape. Okay, पाय शेप भेटला बेटा मला एक. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, समजा हे एक प्रकारचा लड्डू आहे. काय बेटा, एक हे लड्डू आहे बेटा, लक्षात ठेवा, है ना. आणि तुम्हाला माहिती आहे यामध्ये पूर्ण बेटा एक लड्डू मध्ये बेटा बारीक बारीक पार्टिकल असतात, एकमेकांना चिपकलेले असतात, लक्षात ठेवा. जर बघितले असेल तुम्ही बुंदीचा लड्डू बघितला असेल बेटा, समजा बुंदीचा लड्डू आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे बुंदीचे एक एक पार्टिकल जोडून बेटा, एक एक एलिमेंट जोडून बेटा एक प्रकारचा बेटा पदार्थ तयार करायचा. याला आपण म्हणू सबस्टन्स. काय म्हणू याला आपण म्हणू बेटा सबस्टन्स. मला सांगा बेटा, जेव्हा या सबस्टन्सला तुम्ही पाण्यामध्ये टाकणार, या बुंदीच्या लड्डूला तुम्ही पाण्यात टाकणार, टेल मी बेटा आफ्टर पोझिशन ऑफ बेटा दिस बुंदी लड्डू काय होणार पाण्यात टाकल्यानंतर? So that will break. यस, करेक्ट बेटा, द बॉन्ड विल बी ब्रेक. याची जे बंधन आहे बेटा, जर या लड्डूला पाण्यामध्ये टाकलं, तुम्हाला माहिती आहे हे जे बॉन्ड आहे बेटा, बुंदीचा लड्डू आहे बेटा, हे पूर्ण बेटा याचे बॉन्ड ब्रेक होणार आणि याच्यापासून नवीन प्रकारचा एक पदार्थ तयार होणार. जेव्हा हे बुंदी बेटा पूर्ण चिपकलेली होती, तेव्हा त्याला आपण काय म्हणत होतो? लड्डू. काय म्हणत होतो? लड्डू. आणि जेव्हा लड्डू पाण्यात पडला, हा, तर त्याचा काय झाला बेटा, तुम्हाला माहिती आहे बेटा, यू सी द पार्टिकल टोटली बेटा डिस्टर्ब अँड बेटा टोटली बॉन्ड इज अ लूज. याचे बंधन पूर्ण तुटून जाईल बेटा. नंतर आपण असे पडलेले बुंदीला आपण काय लड्डू म्हणणार का? नाही, याला आपण काय नाव देणार? बुंदी. काय देणार? बुंदी. याला म्हणणार लाडू, याला म्हणणार बेटा बुंदी. फक्त लक्षात ठेवा, कधी? त्याचे बंधन तुटल्यानंतर. त्यानुसार बेटा ते म्हणतात की फॉर एक्झाम्पल यामध्ये म्हणतात की बेटा, जेव्हा केमिकल रिॲक्शन होते ना, तर बेटा ते पदार्थ अंडरगो बॉन्ड याचे ब्रेक होतात आणि ब्रेक होऊन बेटा त्याच्यापासून नवीन पदार्थ तयार होते बेटा. द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन ऑर द रिॲक्टंट. समजा फॉर एक्झाम्पल कार्बन प्लस ऑक्सिजन या दोघांनी पार्टिसिपेट केला, काय बनलं बेटा? CO2 बनला. या दोघांनी पार्टिसिपेट केला म्हणून याला म्हणतात ते रिॲक्टंट. काय म्हणतात याला? रिॲक्टंट. आणि जे या दोन रिॲक्टंट पासून एक बनतो किंवा दोन बनतो बेटा, याला म्हणतात प्रोडक्ट. काय म्हणतात? प्रोडक्ट. जे केमिकल रिॲक्शन मध्ये त्याला म्हणतो आपण पार्टिसिपेट करतात, हा, भाग घेतात, त्याला आपण रिॲक्टर म्हणतो. आणि जेव्हा त्यांचा म्हणजे कंबाईन होऊन जेव्हा जे भेटते त्याला प्रोडक्ट म्हणतात, लक्षात ठेवा. वेअर द सबस्टन्स फॉर्म ॲज अ रिझल्ट केमिकल रिॲक्शन बाय फॉर्मेशन ऑफ द न्यू बॉन्ड बेटा आर कॉल्ड द प्रोडक्ट. आणि या रिॲक्टंट पासून जे नवीन पदार्थ भेटतो त्याला आपण काय म्हणतो बेटा? प्रोडक्ट म्हणतो. इतकं लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला बेटा? हे प्रोडक्ट आणि रिॲक्टंट समजायला पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस, द कंबशन ऑफ द कोल अँड एअर बेटा, केमिकल रिॲक्शन. रिॲक्टंट कोल हे लिहिलेलं बेटा मग कार्बन आणि ऑक्सिजन बेटा, आणि याच्यापासून भेटलेलं प्रोडक्ट जे आहे बेटा याला कार्बन डायऑक्साइड म्हणतो बेटा. इट्स प्रोडक्ट. केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट बाय बेटा केमिकल फॉर्म्युला. तर यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय द बेटा रिॲक्टंट? तर रिॲक्टंट मध्ये काय म्हणणार तुम्ही? द केमिकल किंवा एलिमेंट पार्टिसिपेट इन बेटा केमिकल रिॲक्शन. आणि जे केमिकल रिॲक्शन एलिमेंट जेव्हा कंबाईन होऊन आपल्याला शेवटी भेटतात त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो बेटा. हे दोन डेफिनेशन इथे दिलेले आहे बेटा, हे पाठ ठेवायचे.
ही एक डेफिनेशन लक्षात ठेवा. याला रिएक्टर म्हणतो बेटा आपण, लक्षात ठेवा. हे पाठ असणे आवश्यक आहे तुमची. एक डेफिनेशन आहे बेटा, लक्षात ठेवा, द रिएक्टंटची. ओके, द सबस्टन्स टेकिंग पार्ट इन केमिकल रिएक्शन इज कॉल्ड द रिएक्टंट. ओके, आणि सेकंड डेफिनेशन बेटा द प्रोडक्टची बेटा. हे दोन्ही पार्ट असणे आवश्यक आहे तुमची डेफिनेशन, लक्षात ठेवा. तुम्हाला दोन्ही मी लिहून देतो बेटा, नो प्रॉब्लेम. हे दोन्ही डेफिनेशन तुमची आवश्यक आहे बेटा, पाठ होणे आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सेकंड डेफिनेशन आहे बेटा प्रोडक्टची, हे लक्षात ठेवा. द सबस्टन्स फॉर्म बाय रिझल्ट बेटा इज अ केमिकल रिएक्शन बेटा बाय फॉर्मेशन ऑफ द न्यू बॉन्ड आर द प्रोडक्ट. हे द फर्स्ट डेफिनेशन बेटा अँड द सेकंड डेफिनेशन. ओके, नाव केमिकल रिएक्शन. जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं असेल बेटा, याचा एक्झाम्पल मी सांगून देतो. कार्बन प्लस ऑक्सिजन. ठीक आहे, तर काय झालं बेटा, CO2. याला म्हणतो आपण बेटा, आपण रिएक्टंट, आणि याला म्हणतो बेटा आपण प्रोडक्ट. ओके, दिस इज द 3 पॉइंट बेटा, व्हेरी इंपॉर्टंट बेटा फॉर युअर एक्झामिनेशन अँड ऑल्सो बेटा युअर फ्युचर. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, पहिले पाहून घेऊ बेटा. याला केमिकल इक्वेशन. लेटर फर्स्ट बेटा केमिकल रिएक्शन. आपण केमिकल रिएक्शन बघितली बेटा, म्हणजे कार्बन असेल तर केमिकल इक्वेशन काय असते, मी तुम्हाला कालच सांगितलं. काल काय सांगितलं बेटा तुम्हाला मी, थोडा याचा फॉन्ट कमी करून टाकतो बेटा. ठीक आहे, रे पहा इथे दिलेलं आहे तुम्हाला एक्झाम्पल बेटा. फॉर एक्झाम्पल कलरलेस सोल्युशन. कलरलेस, ज्याला कलर नसतो त्याला कलरलेस म्हणतात. झिंक सल्फेट, काय लिहून दिलं, झिंक सल्फेट. फॉर्म ऑफ ऍडिशन झिंक डस्ट ब्ल्यू सोल्युशन. पहा बेटा, तर तुम्ही काय केलं बेटा, ॲक्युअस सोल्युशन ऑफ बेटा कॉपर सल्फेट. इतका मोठा लिहायचा. ॲक्युअस म्हणजे काय, ज्यामध्ये पाणी असते बेटा, आणि त्यामध्ये झिंकची डस्ट म्हणजे पावडर मिक्स केलं. ॲक्युअस सोल्युशन ऑफ बेटा झिंक सल्फेट अँड कॉपर. जर इतका मोठा जर लिहायचा असला तर या पद्धतीने लिहिणे बेटा रॉंग असते, लक्षात ठेवा. मग केमिकल इक्वेशन लिहिणार कसं तुम्ही, तर सरळ 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 बेटा, याला तुम्ही केमिकल इक्वेशन जेव्हाही लिहिणार बेटा याप्रमाणे लिहा. ओके, दिसलं तुम्हाला बेटा, कॉपर सल्फेट सोल्युशन. दिस इज द कॉपर सल्फेट सोल्युशन, दिस इज द झिंक पावडर, आणि कंबाईन विथ बेटा झिंक सल्फेट. हे आपल्याला भेटतो बेटा, झिंक सल्फेट भेटला आणि त्याच्यापासून कॉपर वेगळा झाला. तर याप्रमाणे आपण काय करतो बेटा, केमिकल इक्वेशनची रायटिंग करतो. इतका मोठा लिहत बसायचा नाही. कॉपर सल्फेट असं लिहत बसायचं नाही बेटा. पहा, कॉपर सल्फेट प्लस झिंक. ओके, नंतर बेटा झिंक सल्फेट, हे लिहिणे रॉंग बेटा. इतका मोठा प्लस कॉपर, इतका मोठा लिहिणं रॉंग आहे. यू डोंट बी राईट बेटा इन दिस फॉर्म, यू राईट बेटा इन दिस करेक्ट फॉर्म. ओके बेटा, केमिकल इक्वेशन लिहिताना बेटा अशा सिम्बॉलचा वापर करायचा आहे, लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलं तुम्हाला, हाऊ टू यूज बेटा दिस सिम्बॉल. केमिकल रिएक्शन लिहिताना बेटा सिम्बॉल यूज करायचे, लक्षात ठेवा. खाली जे दिलेलं आहे कॉपर सल्फेट प्लस झिंक बेटा, जे मी इतका मोठा लिहिला इतका मोठा लिहत बसायचा नाही. आता पहा बेटा, हे केमिकल म्हणजे केमिकल रिएक्शन कसं लिहिणार बेटा, याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. पहा, इथे त्यांनी शब्द दिलेला आहे. दिस सिम्पली वे रिप्रेझेंट द केमिकल रिएक्शन बेटा. केमिकल रिएक्शन इन अ वर्ड इज कॉल्ड द वर्ड इक्वेशन. ओके, वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन द फर्दर कंडेन्स बाय फॉर्म ए केमिकल फॉर्म्युला. आपण याप्रमाणे लिहू शकतो, लक्षात ठेवा. समजलं. इथे दोन गोष्टी तुम्हाला माहित झाले. आता एक्झाम मध्ये प्रश्न कसा विचारतात पहा बेटा, व्हॉट इज द कलर ऑफ बेटा झिंक सल्फेट. काय विचारलं, कलर ऑफ झिंक सल्फेट ZnSO4, याचा कलर सांगा. आपण म्हणतो सरांनी आपल्याला शिकवलं नाही. यू डोंट बी टीच बाय द सर. ओके, या डोंट बी टॉट यू सर. ओके, तुम्ही असं म्हणता आपल्याला सरला शिकवलं नाही. ठीक आहे बेटा, सरने शिकवलं नाही, पण सर रीड करून तुम्हाला सांगून देतात. कलरलेस सोल्युशन. कलरलेस कसं असतं बेटा, हे कलरलेस.
भरपूर एमपीएससी यूपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारतात बेटा क्वेश्चन आहे. झिंक सल्फेटचा कलर कोणता आहे? आपण म्हणतो निळा आहे, पिवळा आहे, कोणता आहे, काळा आहे, कोणता आहे? यू डोंट बी, तुम्हाला माहित नसते. ठीक आहे, तर त्याला कलर नसते. पाण्याला कलर आहे का? नाही, त्याला आपण कलरलेस म्हणतो. ओके, सॉल्टला आपण कलरलेस म्हणतो. झिंकला बेटा, झिंक सल्फेटला कलरलेस, लक्षात ठेवा. अँड ऍडिशन बेटा ऑफ झिंक डस्ट टू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. हे झालं बेटा झिंक सल्फेट. हे झालं बेटा झिंक सल्फेट. झिंक सल्फेट कलरलेस. परत म्हणतो बेटा पहा इकडे, याला इरेज करून टाकतो मी. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बेटा लिहा चला या ठिकाणी तुम्ही. ठीक आहे, CuSO4 कॉपर सल्फेटचा कलर. ठीक आहे, झिंक सल्फेटचा कलर. काऊन काय सांगणे आवश्यक आहे बेटा, कॉपर सल्फेटचा जे कलर आहे बेटा लक्षात ठेवा, झिंक सल्फेट आपला कलरलेस आहे. कॉपर सल्फेट हा बेटा कोणत्या रंगाचा आहे बेटा? ब्ल्यू सोल्युशन. ठीक आहे, ब्ल्यू सोल्युशन. हे झालं बेटा झिंक सल्फेट. हे झालं बेटा कलरलेस. हे बेटा ब्ल्यू सोल्युशन. कोणता बेटा? ब्ल्यू सोल्युशन. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता समोर पहा बेटा, या ठिकाणी हे गोष्टी तुम्हाला ठीक आहे, तर हे सिंपल दिल्यानंतर बेटा आता पहा, द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन कंडेन्स फॉर्म युझिंग केमिकल फॉर्म्युलेस फॉर द केमिकल इक्वेशन. आपण जेव्हा केमिकल फॉर्म्युले यूज करणार तेव्हा त्याला काय म्हणतो? केमिकल इक्वेशन. इन द अबव इक्वेशन कॉपर सल्फेट बेटा अँड झिंक बेटा रिएक्टंट. वरचे या ठिकाणी जर बघितलं बेटा, याला आपण काय म्हणतो? रिएक्टर म्हणतो. हे तर तुम्हाला माहिती सर्वांना, आता सांगितलं. हे जे दोन आहे लेफ्ट साइड मध्ये जे असतात बेटा, याला म्हणतात रिएक्टंट. काय म्हणतात? रिएक्टंट. आणि जे बेटा आहे राईट हँड साइड मध्ये, याला म्हणतात बेटा प्रोडक्ट. लक्षात ठेवा बेटा, they react each other and beta form copper particle and solution of colorless zinc sulfate and product having beta totally different property. The ionic bond of the reaction beta copper sulfate break. पहा बेटा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, कॉपर सल्फेट ब्रेक झाला. काय झालं बेटा? ब्रेक झाला. केव्हा? जेव्हा त्याच्यात झिंक ऍड केला. तर कॉपर वेगळा. कॉपर कसा ब्रेक झाला? इकडे पहा बेटा, इथे पहा आन्सर याचा पहा. हे पहा, कॉपर सल्फेट मधून कॉपर वेगळा झाला आणि झिंक कोणासोबत ऍड झाला बेटा? सल्फेट सोबत. तर याला म्हणतात ब्रेक, बंधन तुटणे आणि नवीन पदार्थ तयार होणे. इथे होता कॉपर सल्फेट आणि नंतर काय भेटलं तुम्हाला? झिंक सल्फेट. तर बेटा याला म्हणतात ब्रेक द बेटा, ब्रेक द बॉन्ड अँड बेटा मेकिंग अ न्यू सबस्टन्स. इट इज कॉल्ड द केमिकल रिएक्शन. याला आपण काय म्हणतो बेटा? केमिकल रिएक्शन म्हणतो. The ionic bond of reaction copper sulfate break and beta ionic bond is the product of the zinc sulfate is formed beta during the reaction. आणि केव्हा बेटा? एका पदार्थापासून नवीन पदार्थ भेटला. ओके, समजलं बेटा? याला आपण काय म्हणतो? केमिकल रिएक्शन. यू नो व्हॉट बेटा, यू अंडरस्टँड द फ्यू वर्ड, फ्यू सेंटेन्स. तुम्हाला समजलं इथपर्यंत बेटा? हो सर. ओके, जे टॉपिक हो समजलं. सर. आता पहा, यामध्ये जे सरांना माहित आहे, पण यांनी दिलेलं आहे, याला आयएमपी करा या क्वेश्चनला. कोणत्या क्वेश्चनला? या क्वेश्चनला. आपण म्हणतो सर एका विचारतात का नाही, पण 2 वेळा विचारलेला बेटा. रायटिंग अ केमिकल इक्वेशन. जेव्हा केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं असते ना बेटा, आपण रायटिंग कसं करणार? पहिला पॉईंट, इथले मोठमोठे पॉईंट, इतका मोठा पॉईंट लक्षात ठेवायचा. मी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला. पहा इकडे, इन अ केमिकल रिएक्शन इक्वेशन रिएक्टंट आर राईट इन द लेफ्ट हँड साइड. तुम्हाला माहिती आहे, मी याचा एक्झाम्पल घेतो बेटा. कार्बन प्लस ऑक्सिजन आणि बेटा हे झालं आपला एरो आणि काय भेटलं बेटा? CO2. ठीक आहे, तर बेटा हे झाला रिएक्टंट आपला. हे काय झाला बेटा? रिएक्टंट. रिएक्टंट कोणत्या साइड मध्ये बेटा? लेफ्ट हँड साइड मध्ये. आणि प्रोडक्ट कोणत्या साइड मध्ये बेटा? प्रोडक्ट कोणत्या साइड मध्ये बेटा? राईट हँड साइड मध्ये. राईट हँड साइड. त्यांनी हे सांगितलेलं आहे बेटा, लक्षात ठेवा. केमिकल रिएक्शन मध्ये लेफ्ट हँड साइडला काय लिहितात बेटा आपण? रिएक्टंट. ओके, आणि बेटा राईट हँड साइड मध्ये प्रोडक्ट्स बेटा राईट हँड साइड मध्ये लिहितो. लक्षात ठेवा. एरो हेडिंग टुवर्ड. हे एरो जे आहे ना वरती पहा, हे जे एरो लिहिला मी, एरो काय सांगितलेला बेटा? प्रोडक्ट द ड्रॉन बिटवीन द देम. दिस एरो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. एरो काय सांगते बेटा? डायरेक्शन ऑफ रिएक्शन. तुम्हाला असते ना रोडवर असा, म्हणजे असा एरो दिलेला असते बेटा. एरो काय सांगते? तिकडे जा, है ना? रोडवर जर एरो असेल बेटा, तर ते एरो काय इंडिकेट करते? यू गो बेटा. या आपल्या केमिकल रिएक्शन मध्ये एरो काय सांगते बेटा? डायरेक्शन ऑफ द रिएक्शन. इन द रिएक्टंट और प्रोडक्ट आर टू मोर, दे आर लिंक विथ इच अदर बेटा इन प्लस साइन. तुम्हाला माहित आहे, डायग्राम मध्ये पहा वरती, हे पहा कोणता साइन आहे बेटा? इथे रिएक्टंट असेल किंवा प्रोडक्ट असेल, कोणता साइन आहे? फक्त प्लस साइन असते बेटा. प्लस.
प्लस मायनस नसते, इंटू नसते, डिव्हिजन नसते. नाहीतर एखादा महारथी लावेल, एखादा भारी असतो, सरने प्लस यूज केला तर मी मायनस यूज करतो. ठीक आहे, असं कधी यूज नाही करा, फक्त प्लस साइन यूज केला जातो. लिंक करण्यासाठी, बंधन जोडण्यासाठी प्लस साइन इन बिटवीन देम. फॉर एक्झाम्पल इक्वेशन 2 आपण जे बघितलं बेटा, झिंक सल्फेट आणि बेटा कॉपर, यामध्ये काय केलं बेटा आपण प्लस साइन यूज केला. तर पहिला पॉईंट काय लक्षात ठेवणार तुम्ही बेटा, reactant right in beta left hand side and product is right beta in beta right hand side. Okay, and arrow indicate beta direction of the reaction. झाला. ठीक आहे, सेकंड पॉइंट काय लिहिणार बेटा, द एलिमेंट किंवा रिएक्टंट अँड प्रोडक्ट बेटा लिंक विथ इच ऑफ बेटा प्लस साइन. झाला बेटा. ठीक आहे, 2 पॉइंट झाले. त्यानंतर थर्ड पॉइंट पहा बेटा, यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट बेटा थर्ड पॉइंट अँड फोर्थ पॉइंट. ओके, टू मेक अ केमिकल इक्वेशन बेटा, पहा मोर इन्फॉर्मेटिव्ह फिजिकल स्टेट द रिएक्टंट. फिजिकल म्हणजे याची भौतिक अवस्था कशी आहे बेटा हे सांगण्यासाठी इंडिकेट द इक्वेशन दे आर गॅसेस, लिक्विड अँड सॉलिड. ओके, स्टेट आर इंडिकेट बाय युझिंग द लेटर. गॅस साठी जी वापरतो. 2 मिनिटं थांबा, थोडा मी याला मोठा करतो बेटा, 160 वर आणतो.